श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कर्जमुक्ती उपाय. जर डोक्यावर कर्ज असेल आणि त्या कर्जाने तुम्ही खूप जास्त परेशान झाला असेल तर कर्जाचं जे डोंगर आहे ते कमी होत नाही म्हणून आपण ज्योतिषाकडे सुद्धा जातो. पण काही उपाय असा आहे जे बाहेर आपण शोधतोय, पण स्वामी समर्थांचं अशी एक ब्रह्मास्त्र सेवा आहे ज्याने की आपण कर्ज कमी करू शकतो. कारण की आपल्या नशिबाची किल्ली आहे तर कोणाकडे? स्वामींच्या हातामध्ये. तर स्वामींच्या हातामध्ये ती किल्ली आहे, तर आपण स्वामी सेवा, स्वामी उपाय नक्की करायला हवं. कर्ज हे फक्त व्यवहारातच नसतं, ते आपल्या घरातील वास्तुदोष किंवा पितृदोषी संबंधित सुद्धा असू शकतं. कारण की किती वेळा आपले प्रारब्ध आपल्यावर हावी होऊन जातात. आणि जेव्हा मनात सकारात्मकता ऊर्जा कमी होऊन जाते ना, तेव्हा लक्ष्मीसुद्धा आपल्याकडून पाठ फिरवून देते. तर आपण आता काही छोटे छोटे उपाय करू. आपण प्रयत्न करू की आपल्या डोक्यावर जे कर्जाचं डोंगर आहे ते कमी होऊन जाए. सगळ्यात पहिली सेवा तर ही आहे स्वामी सेवा. स्वामी सेवा म्हणजे स्वामींकडे तुमचा जेवढा काही कर्ज आहे एका कागदावर लिहून त्या स्वामींच्या चरणी ठेवून द्या आणि त्यांना म्हणा, मला कर्म करायची क्षमता दे की ज्या कारणाने माझी आवक वाढे आणि माझं कर्ज कमी होण्यामध्ये मला मदत मिळेल. हे कर्ज जे आहे मी तुमच्या चरणी अर्पण केलं, आता मार्ग तुम्ही मला दाखवाले. दुसरा उपाय महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला जेव्हा बिलकुल शांतपणे वेळ मिळत असेल तेव्हा आपण काय करायचं आहे? तेव्हा आपण श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण तर करायचं आहे, पण त्याचबरोबर आपल्याला श्री यंत्र घ्यायचं आहे आणि त्याचा अभिषेक करायचा आहे. हे 40 दिवसाचा संकल्प पूर्ण ही सेवा करायची आहे. अभिषेक करताना आपल्याला 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे श्री यंत्राचा अभिषेक करताना. त्यानंतर 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्याची माळ घ्यायचीच आहे. कारण की लक्ष्मी जो पण प्रसन्न होत नाही जो पण आपण विष्णूचं नामस्मरण नाही करत. त्यानंतर 1 माळ आपल्याला करायची आहे ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ही 1 माळ आपल्याला करायची आहे. त्यानंतर स्वामी सारामृत मधून आपल्याला जो 11वा अध्याय तो वाचायचा आहे. त्यानंतर आपण आपला अभिषेक होऊन चुकलाय, श्रीयंत्राला जागेवर ठेवून हळद कुंकू अक्षदा व्हायचा आहे. हे लक्षात ठेवा, जेव्हापर्यंत आपण ही पूजा अर्चना करू 40 दिवस तो पण मांसाहार नाही घ्यायचा आहे, सात्विक भोजन करायचं आहे. दुसऱ्यांच्या प्रती कोणतेही वाईट विचार मनामध्ये आणायचे नाही आहे. आणि आपल्या जीवनामध्ये नेहमी खोटं बोलणं सोडून द्या. त्यावेळेस कमीत कमी त्यावेळेस कधी खोटं बोलत असाल तर. बाकी खोटं बोलणं वर्ज्य आहे. कोणाला फसवणूक नाही करायची आहे, मांसाहार नाही करायचा. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यावेळेस नाही करायचं जर कर्जावरून आपल्याला मुक्ती हवी असेल तर. जे अध्याय आपण वाचू आहे सकाळी त्यावेळेस वाचू आहे, त्याच्यानंतर दुपारी एकदा वाचायचं आणि एकदा संध्याकाळी वाचायचं आहे. हा अध्याय 11वा अध्याय आपल्याला 3दा वाचायचा आहे, हे आपण लक्षात ठेवून घ्या. आणि त्यानंतर स्वामीचरणी प्रार्थना करायची आहे की माझ्या डोक्यावर जे कर्ज आहे त्या कर्जातून मला मुक्ती मिळून चुकली आहे आणि त्याकरता तुम्हाला खूप खूप धन्यवाद, त्यांचा आभार मानायचा आहे. त्यानंतर अजून एक उपाय आहे. तो उपाय आपल्याला काय करायचा आहे की एका पांढऱ्या कागदावर अष्टगंधाने तुमचं किती कर्ज आहे ते लिहायचं आहे. त्यावरती एक गोमती चक्र ठेवायचं आहे. हे चक्र स्वामींच्या फोटोसमोर ठेवून ओम श्री स्वामी समर्थाय नमः ह्याची 1 माळ करायची आहे. हे चक्र जे आहे तुमची जी आर्थिक प्रगती आहे त्या आर्थिक प्रगती वाढवण्याकरता एक मॅग्नेटच्या तऱ्हेने हे काम करतं. म्हणून हा उपाय सुद्धा आपण करू शकतोय. तर हा उपाय आपण करा. त्यानंतर जेव्हा आपण
स्वामींना नैवेद्य दाखवू तर नैवेद्य जो आहे तो खडीसाखरचा दाखवला तरी चालेल आणि जे विड्याचं पान आहे ते सुद्धा आपण अर्पण करू शकतो. आता वास्तुशास्त्र जर आपलं खराब असेल तर आपल्याला काय करायचं आहे की वास्तुशास्त्राची पण आपल्याला जोड घ्यावीच लागेल. म्हणून आपली जो उत्तर दिशा आहे ती कुबेराची दिशा असते. तिथे कधीसुद्धा कैर कचरा ठेवू नका. आणि रोज संध्याकाळी उत्तर दिशेला तुपाचा एक छोटासा दिवा लावून लक्ष्मी अष्टकसुद्धा आपण म्हणू शकतो. जेव्हा आध्यात्मिक सेवा आणि वास्तुशास्त्राची जोड मिळते तेव्हा ब्रह्मांडसुद्धा तुम्हाला मदत करायला तयार असतं. आता आपल्याला कुबेर मंत्राची एक माळ करायची आहे. ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः या मंत्राची आपल्याला एक माळ करायची आहे. ह्यानी काय होतं की आपले कुबेर देवता आणि लक्ष्मी आई दोघांची आपल्याला कृपा मिळते आणि धनप्राप्तीचे आपले मार्ग सशक्त होतात, मार्ग खुलून जातात. तर वास्तुशास्त्राचं जोडसुद्धा जर लावलं आपण आध्यात्मिक बरोबर तर हे उपाय आपण छोटे छोटे करून आपल्या मनाला एक आत्मविश्वाससुद्धा जागा होईल आणि एक मार्गसुद्धा उघडतील. कारण की किती वेळा ग्रहदोष असतो, किती वेळा वास्तुदोष असतो, किती वेळा आपल्या पत्रिकामध्ये काही असे दोष असतात. तर या सगळ्या दोषांना दूर करायकरता आपण हे उपाय करावे. पण एक गोष्ट लक्षात करा की छोटे छोटे उपाय करताना आपले देवांचे जे नामस्मरण आहे त्याच्यामध्ये खंड पडू नये. तो खंड आपल्याला आणू द्यायचा नाही आहे आणि जी सेवा आपण करू आहे ती सेवा बिलकुल खंडित होऊ नाही द्यायची आहे. तेव्हाच या सगळ्या उपायांचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये फरक दिसेल आणि मार्ग दिसून येईल कर्जमुक्तीचा. आणि कर्जमुक्ती तुमची सुरू होऊन जाईल. फक्त विश्वास ठेवायचा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांवरती. त्यांना सगळं काही सोपा मार्ग तुमचे आपोआप निघतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर स्वामींना विनंती करा, हे स्वामी राया माझं कर्जमुक्ती होऊ दे अंड्या श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी चरणी विनंती आहे, हे देवा ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे त्यांना लगेच मार्ग दाखवा आणि त्यांना कर्जमुक्त कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.